नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी रिलायन्स जिओच्या IPO बाबत मोठी घोषणा केली आहे। मुकेश अंबानी यांनी जिओचा IPO कधी येईल याबाबत माहिती दिली। अंबानी यांनी दूरसंचार कंपनी रिलायन्स जिओच्या IPO बद्दल मोठे अपडेट्स दिलेले आहेत। रिलायन्स इंडस्ट्रीजच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये म्हणजेच AGM मध्ये मोठी घोषणा करताना मुकेश अंबानी म्हणाले की IPO साठी लवकरच ड्राफ्ट पेपर दाखल केला जाईल आणि 2026च्या पहिल्या 6 महिन्यामध्ये रिलायन्स जिओचा IPO लॉन्च करण्यात येईल। जिओचे 50 कोटींहून अधिक ग्राहक आहेत। कंपनीने 5G फिक्स ब्रॉडबँड आणि AI तंत्रज्ञानावरती मोठी गुंतवणूक केली आहे। जिओचे शेअर्स बाजारामध्ये लिस्टेड झाल्यास गुंतवणूकदारांना एक मोठी संधी मिळू शकते। एका अंदाजानुसार जिओ कंपनी IPOच्या माध्यमातून 12 ते 13 लाख कोटी रुपयांपर्यंतचा निधी उभा करू शकते आणि त्याचा वापर आपल्या व्यवसायाच्या विस्तारासाठी करू शकते। IPO बद्दल माहिती देताना मुकेश अंबानी म्हणाले की जागतिक स्तरावरती यामुळे भागधारकांसाठी एक मोठं मूल्य निर्माण होईल। जिओने नुकतंच 50 कोटी ग्राहकांचा टप्पा पार केलाय। 2025 आर्थिक वर्षामध्ये जिओचा महसूल हा 1.28 लाख कोटी रुपये राहिलाय, तर EBITDA हा देखील मजबूत झालाय, जो कंपनीच्या दमदार कमाईचे लक्षण आहे। रिलायन्स इंडस्ट्रीजच्या 48व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये अध्यक्ष मुकेश अंबानी म्हणाले की 2025 मध्ये कंपनीने उत्कृष्ट कामगिरी केली आहे। वार्षिक $125 अब्ज महसूल पार करणारी ही भारतातील पहिलीच कंपनी बनली आहे। रिलायन्सचा EBITDA हा 1,83,422 कोटी रुपये आणि निव्वळ नफा हा 81,309 कोटी रुपये राहिला आहे। रिलायन्सच्या निर्यातीबद्दल बोलायचं झाल्यास ती 2,83,719 कोटी होती, जी भारताच्या एकूण वस्तूंच्या निर्यातीमध्ये 7.5% इतकी आहे आणि रिलायन्सला भारतातील सर्वात मोठ्या निर्यातदार कंपन्यांपैकी एक बनवते। 2025 या आर्थिक वर्षात रिलायन्सने 2,10,296 कोटी रुपयांचा कर भरलेला आहे, ज्यामुळे देशाच्या प्रगतीमध्ये मोठं योगदान मिळालेलं आहे आणि गेल्या 6 वर्षात कंपनीचे राष्ट्रीय तिजोरीतील एकूण योगदान हे 10 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त राहिलेलं आहे। मुकेश अंबानींनी एक मोठी घोषणा केली आहे। रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष म्हणाले की AI वरती आम्ही म्हणजेच रिलायन्स इंटेलिजन्स नावाची एक नवीन कंपनी उभी करतोय, ज्यासाठी कंपनी गुगल आणि मेटासोबत भागीदारी करणार आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये जिओनं आणि मुकेश अंबानींना एक मोठं पाऊल टाकायचं ठरवलंय। तर मग मित्रांनो, याचा नक्कीच आपल्याला रिलायन्सच्या स्टॉकवरती एक पॉझिटिव्ह परिणाम येणाऱ्या काही काळामध्ये पाहायला मिळेल। तर मग मित्रांनो, यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।